नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपी खतांचा वापर वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे। तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी धोरण आखलं जाईल असं त्या म्हणाल्या। दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील असंही त्या म्हणाल्या। After the successful adoption of nano urea, application of nano DAP on various crops will be expanded in all agroclimatic zones. Atmanirbhar Oil Seeds Abhiyan, building on the initiative announced in 2022, a strategy will be formulated to achieve Atmanirbharta for oil seeds such as mustard, groundnut, sesame, soya bean, and sunflower. Dairy development, a comprehensive program for supporting dairy farmers will be formulated. तर देशाचं बजेट नेमकं कसं आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर शेतीचं बजेट पहिल्यांदा कसं आहे ते बघूयात। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्यात आलंय। त्याचबरोबर नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग सुद्धा होणार आहे। दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे। शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर सुद्धा या बजेटच्या माध्यमातून भर देण्यात येतोय। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा मिळणार आहे। त्याचबरोबर 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप सुद्धा केलं जाईल। तसंच वेगवेगळ्या काही आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत, योजना आहेत। 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरू केली आहेत। तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी सुद्धा आपला प्रयत्न सुरू असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। तसंच सरकार 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स देखील उघडणार आहे। मोहरी आणि भुईमुग लागवडीला देखील प्रोत्साहन दिलं जाईल। या सगळ्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी। तर युवा गरीब महिला वर्गासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा आहेत। 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे असं अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवलं। कररचनेत कोणताही बदल न करणारा हा अंतरिम अर्थसंकल्प होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।